हॅलो हाय नमस्कार. आज आपण पाहणार आहोत दुधाचा तुपापर्यंतचा प्रवास. तर इथे मी घेतली आहे दुधावरची साय, जी मी आठवडाभर साठवली आहे आणि मी साईला विरजण घालून ठेवले होते. तर तीच मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आणि याच साईपासून आपण काढणार आहोत लोणी, ज्याला म्हणतात व्हाईट बटर आणि आयुर्वेदात याला म्हणतात नवनीत. तर याच व्हाईट बटरचे आरोग्यदायी फायदे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि तसेच पूर्ण प्रोसेस तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग ही काढलेली साई आपण मिक्सरला फिरवून घेऊ. सुरुवातीला पाणी अजिबात घालायचं नाही. तर लोण्यामध्ये असतात गुड फॅट्स आणि ते आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतात. तर थोडा घट्टपणा येईपर्यंत मिक्सरला आपण हे लोणी फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आणि त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. तर योग्य प्रमाणात जर तुम्ही लोणी खाल्लं तर तुमची पचनक्रिया देखील चांगली राहते. आता फिरवून घेऊ आपण आणि घट्टपणा येईपर्यंत फिरवायचं आहे. चला आता मी तुम्हाला दाखवते लोणी कसं आलं आहे. तर असं घट्ट लोणी तयार झालं आहे. तर लोण्यामध्ये कोणते विटॅमिन असतात माहिती आहे का? विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात असते. लोणी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते. आणि मुलींनो, तुम्ही जर लोणी खाल्लं ना, तुमची स्किन अशी ग्लो व्हायला सुरुवात होईल ना, तर सगळे तुम्हाला विचारतील की तुम्ही काय खाता रोज. आणि लोणी स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी पण लहान मुलांना आपण देऊ शकतो. तर असे लोण्याचे खूप फायदे आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे लोणी खाऊ शकतात, पण योग्य प्रमाणात. तर असा मस्त असा लोण्याचा गोळा तयार झाला आहे. आता आपण बनवूया ह्याच्यापासून तूप. तर लोणी काढून घेतलं, पण खाली राहिलं ते आहे ताक, म्हणजे छास. तर आयुर्वेदामध्ये ह्याच ताकाला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदाप्रमाणे तर ताकाला दुसरे अमृतच म्हटलं जातं. ताकाचे महत्त्व तर तुम्हाला माहीतच आहे. पचनशक्ती चांगली होते, आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि ताकामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. त्यामुळे जिम करणारे भाऊ तुम्ही हे ताक पिऊ शकता आरामात. आता बघूया ह्याच्यापासून कसं तूप तयार होते. तर बघा, आता बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे. तर मंद आचेवर ठेवायचं आहे आणि कधीपर्यंत ठेवायचं आहे? जोपर्यंत पातेल्याचा बूड ब्राऊन कलरचा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे गॅसवरच ठेवायचं आहे. आणि मग तुपाचा असा मस्त सुगंध यायला सुरुवात होईल तेव्हा आपण गॅस बंद करून द्या. तुम्ही बघू शकता एवढ्या लोण्यापासून किती कमी तूप तयार झालं आहे. माझं तूप नेहमी रवेदार होतं, म्हणजे घमघमाटच एवढा सुटतो तूप बनवताना की विचारूच नका. तर तुम्ही इथे पाहू शकता एवढं तूप तयार झालं आहे. तर मी हे बॉटलमध्ये भरून ठेवलं. बाय.